रात ही गात आली रात ही गात आली हो रात ही गात आली गाणे रात राणीचे गाणे रात राणीचे. काय गोड आवाज आहे ना. जगात लाखो बायकांना सुंदर रूप मिळतं, पण त्यातला काही खास नशीबवान बायकांनाच रूपासोबत हा असा गळा लाभतो. आणि मग येतात माझ्यासारखे फाटके पुरुष, ज्यांचं नशीब काय माहीत कसं फळफळतं आणि त्यांच्या पदरात अशा बायका बायको म्हणून पडतात. हो, हा माझ्या बायकोचा सुनैनाचा आवाज. मी लग्नानंतरच्या पहिल्या रात्री खास रेकॉर्ड केलेलं हे गाणं. थांबा, परत ऐकवतो मी. रात ही गात आली अरे गेली अरे, माझ्या सुनैनाची शेवटची आठवण पण गेली. हे सगळं त्याच्यामुळे होतंय. सुनैना गेली ती त्याच्याचमुळे. तोच कारणीभूत आहे या सगळ्याला. संबंध. डोळे मिटा आणि फक्त ऐका. भूता घेता आणि कथा. सुनैनाचं स्थळ माझ्या मामीकडून आलेलं. स्थळ कसलं, तिने लग्न ठरवूनच टाकलं होतं मनात. एकतर सुनैना पण तिच्या नात्यातलीच होती. बरं, दोन्ही घरची आर्थिक परिस्थिती, आमच्या दोघांचं शिक्षण, स्वभाव हे सगळंच मामी ओळखून होती. त्यामुळे हा बघण्याचा कार्यक्रम म्हणजे फक्त असा फॉर्मॅलिटी होती. हो म्हणण्याशिवाय काही ऑप्शनच नव्हता ठेवला मामीने. पण देवाशपथ सांगतो, ज्या क्षणी मी सुनैनाला पाहिलं ना, मला कळेना मी मुलगी बघायला आलोय की स्वप्न बघायला. तिचा आवाज ऐकून माझी बोलती बंद झाली आणि हसून लाजली तेव्हा जरा मी भानावर आलो. पहिला विचार मनात आला की ही काही मला हो म्हणणार नाही, ही माझ्यासाठी बनलेलीच नाहीये. पण त्याच्यासाठी बनलेली नव्हती ती. काही हक्क नव्हता त्याचा सुनैनावर. तर सुनैनाने लग्नाला होकार दिला. महिन्याभरातच आमचं छोटेखानी पण थाटामाटात लग्न झालं आणि सुनैना आमच्या घरात सुखानं नांदू लागली. 3 महिने झाले असतील जेमतेम. तसा सगळ्या मराठी घरांमध्ये जो तगादा सुरू होतो तो सुरू झालाच. काय गोड बातमी कधी. उगाच प्लॅनिंगमध्ये वेळ घालवू नका. हां, जा 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 कुठेतरी हनीमूनला जा. काय बोलणार हो, पण कुठेतरी एकांतात एकत्र छान वेळ घालवायची इच्छा माझीही होतीच. आणि बोलण्यातून हेही लक्षात आलं होतं की सुनैनाला खराखुरा समुद्र बघायची इच्छा आहे, जो तिने फक्त TV किंवा सिनेमात पाहिला होता. हो, पण बाली बिली तर लांबच. साधं गोव्याचं पण बजेट नव्हतं माझं. पण मग आमचे साहेब मेहरबान झाले. चांगली 10 दिवसांची सुट्टी तर दिलीच, वर कोकणातल्या त्यांच्या बंगल्याची चावी माझ्या हातात ठेवली. मग काय, निघालो कोकणात. आणि हिरव्यागार नारळाच्या बागेत लपलेल्या त्या आलिशान शुभ्र पांढऱ्या बंगल्यापर्यंत पोहोचलो. पण त्याचा रंग लाल रक्ताने माखणार आहे ह्याची ना त्याला कल्पना होती ना आम्हाला. तर दुसऱ्याच दिवशी आम्ही समुद्रावर गेलो. सुनैनाच्या चेहऱ्यावर एवढा आनंद मी 3-4 महिन्यात कधीही पाहिला नव्हता. ती
ती लहान मुलासारखी पाण्याशी खेळत होती, खिदळत होती, लाटांशी स्पर्धा करत वाळूत धावत होती. पहिल्या नजरेतच भाळलो होतो मी, म्हणून लग्न केलं होतं. पण त्या क्षणी तिला पाहताना खऱ्या अर्थानं प्रेमात पडलो. कदाचित दूर कुठून तरी लपून पाहणारा तोही तेव्हाच प्रेमात पडला असावा. 2-3 दिवस जीवाचा समुद्र झाला, बागा फिरून झाल्या, बंगल्यावर वेळ घालवून झाला, एकांताचा पुरेपूर आनंद लुटून झाला. मग 4थ्या दिवशी सकाळ सकाळ तिथल्याच गणेश मंदिरात जायचं ठरलं. सुनैनानं खास लग्नातली साडी नेसली आणि आम्ही रमत गमत चालत गप्पा मारत निघालो. मी आपलं इकडचं तिकडचं बोलत चालत होतो आणि सुनैना मधून मधून माझ्या फालतू जोक्सवर सुद्धा खळखळून हसत होती. तंद्री चालता बोलता मंदिरापर्यंत पोहोचलो. बाहेरच एकीकडे चपला काढल्या आणि वळून बघतोय तर सुनैना नाहीच. कुठे गेली? आपलं लक्ष नसताना मंदिरात गेली का? पाहिलं तर तिथंही नाही. मग मात्र जीव घाबराघोबरा झाला आणि इकडे तिकडे नजर टाकली तर थोडंसं दूरवर एक कडुनिंबाचं झाड दिसलं आणि त्याच्या खाली त्या झाडाकडे बघणारी सुनैना दिसली. मी धावत तिच्याजवळ गेलो तर ती पापणीही न हलवता एकटक त्या झाडाच्या एका फांदीकडे पाहत होती. मी तिला म्हटलं, काय बघतेस एवढं मन लावून? आंबे दिसत आहेत की काय कडुनिंबाच्या झाडावर? पण ती तशीच पाहत राहिली. माझा आवाज तिच्यापर्यंत पोहोचत नसल्यासारखी. मग मात्र मी तिला खांद्याला धरून हलवलं. तशी ती भानावर आल्यासारखी वाटली. मी काय झालं म्हणून विचारलं तर ती स्पष्ट काही बोललीच नाही. मी म्हटलं, मंदिरात जाऊया? तर म्हणाली, आज नको, उद्या येऊया सकाळी. मला हे सगळं चमत्कारिकच वाटलं. पण म्हटलं ठीक आहे, बिनसलं असेल काहीतरी. तसंही बायकांच्या मनात काय चाललंय हे पुरुषांना कुठे ओळखता येतं. घरी आलो तशी सुनैना तडक झोपायला गेली. दुपारच्या जेवणासाठी उठलीच नाही. मी खानावळीतून आणलेल्या जेवणातले 2 घास खाल्ले आणि तिच्या शेजारी आडवा झालो. जाग आली तेव्हा अंधार पडला होता. 7 वाजून गेले असतील. मी डोळे चोळत उठलो तर सुनैना खिडकीत उभं राहून गाणं गुणगुणत होती. तरी ते 4 घातले कनो रांगोळी तब्येत मूड सगळं बरं झालं होतं बहुतेक. फुलांचो सडोबाय मांडवात नवरीचो गजरो. मी पण तिच्या गाण्यात रमलो आणि हसलो. अचानक मला एक गोष्ट जाणवली. ती गात होती ते गाणं. ते गाणं याआधी मी तिच्या तोंडून कधीच ऐकलं नव्हतं. कारण ते मालवणी भाषेतलं गाणं होतं आणि सुनैनाचा मालवणी भाषेशी दूर दूरपर्यंत संबंध नव्हता. मग हे गाणं तिच्या तोंडी कसं आणि कुठून आलं? मी तिच्या जवळ गेलो आणि म्हटलं, काय ग, हे कुठलं गाणं गातेस तू? तशी ती खाडकन वळली आणि म्हणाली, गाणं? कुठलं गाणं? मी तर नुसती उभी होते. तुम्हाला भास झाला असेल. चला जेवून घेऊया, मला भूक लागली आहे. काहीतरी गडबड आहे हे मला कळून चुकलेलं. पण नक्की काय आहे ते कळायला मार्ग नव्हता. माझंच काहीतरी चुकलंय की काय असं राहून राहून वाटत होतं. आणि चुकलं होतंच. मी सुनैनासोबत तिथे यायलाच नको होतं. सुनैना अगदी अधाशासारखी जेवली. सकाळपासून काही खाल्लं नव्हतंच तिने, पण असं वाटत होतं जसं काही वर्षानुवर्षे जेवलीच नाहीये. बरं, जेवल्या जेवल्या पुन्हा झोपायला गेली. मी विचार करत बराच वेळ जागा होतो. खिडकीतून खोलीत येणाऱ्या चंद्रप्रकाशात तिचा शांत झोपलेला चेहरा पाहत मला कधी झोप लागली कळलंच नाही.
सकाळी जाग आली तर सुनैना शेजारी नाही. मी खडबडून उठलो. सुनैनाला हाका मारल्या पण तिने ओ दिली नाही. ती बंगल्यात नव्हती. मी बंगल्याबाहेर पडायला दरवाजा उघडला तर दारात सुनैना, पण काहीशी विस्कटलेली, डोळे भिरभिरलेले. मी तिला विचारलं तर म्हणाली, मंदिरात जाऊन आले. हे शक्यच नव्हतं. जी आदल्या दिवशी मंदिरात जायला म्हणून खास सजून धजून तयार झाली होती, ती सुनैना अंघोळ न करता अशा अवस्थेत मंदिरात जाईलच कशी? पुढचा पूर्ण दिवस मी तिला उलटसुलट प्रश्न विचारत राहिलो, पण सुनैना सगळ्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तर देत होती किंवा सरळ दुसऱ्या खोलीत निघून जात होती. रात्र झाली. जेवून दोघंही आडवे झालो, पण मला झोप लागेना. एखाद्या अनोळखी बाई शेजारी झोपल्यावर कसं अवघडल्यासारखं होईल तसं होत होतं. मी घड्याळाकडे पाहिलं तर 1:45 झालेले दिसले आणि तेवढ्यात सुनैना ताडकन उठली, चालत खोलीतून बाहेर निघाली. मी गाढ झोपेत असल्याचं नाटक केलं काही क्षण आणि बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज आला. आता मात्र मला राहवलं नाही. मी दबक्या पावलांनी त्या दारापर्यंत गेलो. तोवर सुनैना फाटक उघडून बाहेर चालत निघाली होती. एरवी भरल्या घरात लाईट गेले तरी घाबरणारी माझी बायको सुनैना एवढ्या किर्र रात्री अनोळख्या गावी सुमसान रस्त्याने कुठे जात असेल? मनातून मीही भयंकर घाबरलो होतो, पण तरीही मी 12-15 पावलं लांब राहून तिचा पाठलाग करत राहिलो आणि एका ठिकाणी येऊन थबकलो. सुनैना एका झाडाखाली बसलेली दिसली. तेच कडुनिंबाचं झाड. त्याच्या पायथ्याशी बसून आपल्याच केसांशी खेळत, गालात हसत सुनैना गात होती. सारवलं सुरवलंय घे धर तरी ते चार घातलंय, कानोरा आंघोळी ते चार ठेवलंय, चंदन पाट फुलांचो सडोबाय मांडवात, नवरीचो गजरो गालात हसलो, सुभ्या घोनवरो रेगेत हसलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. अंगातलं त्राण गेल्यासारखं झालं आणि मी बंगल्याच्या दिशेने धावत सुटलो. आपल्या सख्ख्या बायकोला तिथं एकटं सोडून भेकडासारखा धावत सुटलो. हे नाही, ती माझी बायको नव्हती, सुनैना नव्हती ती. आणि मी भेकड नाहीये, कारण त्यानंतर मी जे केलं ना ते करण्याची हिंमत तुमच्यापैकी कुणीच करू शकणार नाही. कुणीच नाही. पहाटे 5च्या सुमारास सुनैना परतली. मी रात्रभर झोपूनच असल्यासारखं दाखवलं. सकाळी उठून सगळं नॉर्मल आहे असं भासवलं. दुपारी जेवून शतपावली करून आलो असं म्हटलं आणि निघालो. त्याच वाटेने कडुनिंबाकडून गणेश मंदिराकडे. तिथल्या पुजाऱ्यांना भेटलो आणि मग सरळ प्रश्न केला, त्या कडुनिंबाचं काय प्रकरण आहे? पुजारी गडबडले आणि घाबरतच त्यांनी सांगायला सुरुवात केली. 35 वर्षापूर्वी गावात एक तरुण राहायचा, सुभ्या नावाचा. दिसायला रुबाबदार, चालणं बोलणं एखाद्या हिरोला लाजवेल असं. गावात त्याच्या आणि परबाच्या देखण्या पोरीच्या प्रेम प्रकरणाची चर्चा होती. कित्येकांनी सुभ्याला तिला चोरून भेटताना, तिच्यासाठी बागेत गाणं गाताना पाहिलं होतं. हो, पण त्याचं अगदी मनापासून प्रेम होतं तिच्यावर. पण ते प्रेम तिच्या बापाला मान्य नव्हतं.
सुभ्या पोरगा चांगला असला तरी परबांच्या बरोबरीचा नाही असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे गावातल्या चर्चा वाढायच्या आत तडकाफडकी परबाने मुंबईच्या एका मुलाबरोबर पोरीचं लग्न जुळवून टाकलं. ह्याच गणेश मंदिरात तिचं लग्न लागलं. सुभ्याला हे सहन झालं नाही आणि त्याने गणेश मंदिराजवळच्या कडुनिंबाच्या झाडावर स्वतःला गळफास लावून जीव दिला. त्याचं प्रेम आणि त्याची लग्न करण्याची इच्छा अपुरी राहिली आणि त्याचा संबंध झाला, ज्याचा वास त्या कडुनिंबाच्या झाडावर असतो. मी हे ऐकून काही काळ गप्प बसलो, कारण माझे साहेब, परब साहेब, हे त्या मुलीचे सख्खे भाऊ. परबांचं घर अकाली पावसात पडलं आणि त्याच जागी हा बंगला. आम्ही तिथेच राहिलो आणि त्या घरातून मंदिराकडे मला सगळा उलगडा होऊ लागला. आणि मग मी पुजाऱ्यांना घडत असलेला सगळा प्रकार सांगितला, त्यांच्याकडे मदत मागितली. तसे ते ताडकन म्हणाले, देव तुमचं भलं करो, पण संबंधापुढे कुणाचं काहीही चालत नाही. मी सुन्न मनस्थितीत चालत बंगल्यावर आलो. सुनैना आतल्या खोलीत गाणं गुणगुणत बसली होती. मी पाठीमागून तिच्या जवळ गेलो आणि तिच्या कानाशी येऊन म्हटलं, सुभ्या. तशी सुनैना घरकन वळली आणि म्हणाली, चोर पकडलंस की रे तू, पण तू माका धरू शकणार नाहीस आणि मी हिका सोडू शकणार नाही. जीव इलो अरे माझो हिच्यावर. तुका हवा काय त्या देताय बेट्या, पण आता हिचो नाच सोड आणि जैसून इलस तिकडे परत जा. ही आता माझी, हा माझी. मी भीतीने पाणी झालो. सुनैनाच्या चेहऱ्यात सुभ्याचा भास दिसत होता, पण होती तर ती माझी सुनैनच ना, आणि ती माझी होती. मी तिला खट्ट मिठी मारली आणि ओरडू लागलो, सुनैना मला माहिती आहे तू आत कुठेतरी आहेस. तुला माझा आवाज ऐकू येतोय, मला माझा स्पर्श जाणवतो, तुला माझं प्रेम कळतंय. तुला प्रयत्न कर आणि दूर ढकल याला. पण तिने मलाच दूर ढकललं, इतक्या जोरात की 4 फूट लांब ड्रेसिंग टेबलच्या आरशावर जाऊन आदळलो. खाली कोसळलो. अंगात ठिकठिकाणी काचांचे तुकडे रुतले. मी वेवळत उठायचा प्रयत्न करू लागलो. तशी सुनैना नाही, सुभ्या माझ्या जवळ आला आणि पुन्हा म्हणाला, शेवटचा सांगतय, आल्या पावली परत जा. यावेळी मी हार नाही मानणार. सुनैना आता माझाच आला, फक्त माझा. हे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि काय माहीत माझ्यात कुठून बळ आलं. मी एका हातावर जोर देऊन उठून उभा राहिलो आणि डोळ्यात डोळे घालून ओरडलो, सुनैना माझी होती, माझी आहे आणि माझीच राहणार. आणि जर माझी नाही तर कुणाचीच नाही. आणि दुसऱ्या हातात लपवलेला आरशाचा तुकडा मी सुभ्याच्या पोटात घुसवला आणि सुभ्याच्या नाही, सुनैनाच्या डोळ्यात क्षणभर जीव आला. डोळ्यातून पाणी उघडलं आणि तिने तिच्या गोड गळ्यातून एक शेवटचा हुंदका दिला. सुनैना, माफ कर मला. तुझ्या खुनाची शिक्षा मी आज या जेलमध्ये बसून भोगतोय. पण मी तुझा खून नाही केला. मी तुला त्याच्यापासून सोडवलं. माझ्याकडे काही पर्याय नव्हता ग. आणि तुला माहिती आहे ना, मी जे केलं ते प्रेमापोटीच केलं.
माझं प्रेम खरं होतं, आहे आणि राहणार आहे. माहिती आहे ना तुला? बोल ना, सुने ना, बोल ना, सुने ना. सारवलं सुरवलंय घे धर तरी ते चार घातलंय कानोरा गोळी ते चार ठेवलंय आबोरसुसनालो राबनसलोय नास्तित हिरोंगाडोन Tagadastit iradadade Eloaru saloanas